नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पीके स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण या ठिकाणी आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अर्थातच YCMOU अंतर्गत ॲग्रिकल्चर प्रोग्राम्स म्हणजे जे काही कृषी अभ्यासक्रम आहेत त्यांची ॲडमिशन प्रोसेस चालू झाली आहे, त्याबद्दल अगदी डिटेल्स माहिती या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत प्रमाणपत्र शिक्षणक्रम, कृषी पदविका शिक्षणक्रम आणि उद्यान विद्या पदविका शिक्षणक्रम हा अभ्यासक्रम घेतला जातो। या ठिकाणी बघा, माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम, उद्यान विद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी पत्रकारिता पदविका, फळबागा उत्पादन पदविका, भाजीपाला उत्पादन पदविका आणि फुलशेती व प्रांगणोद्यान पदविका यांची 2024-25ची प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे। मित्रांनो, याची डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत की प्रवेश प्रक्रियेची पूर्ण माहिती। ओके, अशीच संपूर्ण माहिती मित्रांनो A to Z माहिती तुम्हाला आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती मिळून जाणार आहे। त्याकरता सर्वप्रथम ज्यांनी आपले यूट्यूब चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इत्थंभूत माहिती तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती प्रवेश प्रक्रियेपासून ते ॲडमिशनपर्यंत ही मिळून जाणार आहे। मित्रांनो, यासाठी बघा तुम्हाला प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी हा 1 जून ते 19 जून 2024 असा असणार आहे। त्यानंतर तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल 26 जूनला। गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर तुमची फर्स्ट मेरिट लिस्ट ही 27 ते 2 जुलै 2024 दरम्यान असणार आहे। त्यानंतर दुसरी गुणवत्ता ही तुमची 8 जुलै 2024ला जाहीर केली जाईल आणि त्यानुसार ॲडमिशन प्रोसेस ही 9 ते 12 जुलैला 2024ला होईल तुमची दुसरा राऊंड। ओके, आणि जे काही शिल्लक जागा आहेत त्या जागा 16 जुलै 2024ला कळून जातील। याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सुद्धा अपडेट देईल यामध्ये मागपुढे होऊ शकते या डेटमध्ये। ओके, आणि जे काही शिल्लक जागा आहेत त्या 18 जुलै 2024ला त्यावर तुम्हाला प्रवेश हा दिला जाईल। ओके, तर अशा पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया या विद्यापीठाअंतर्गत YCMOU विद्यापीठाअंतर्गत। आता याचे अभ्यासक्रम केंद्र कोणते आहेत, कोणता अभ्यासक्रम ला आपलं ॲडमिशन घ्यायचं आहे त्याची देखील संपूर्ण माहिती मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, जी पुढची माहिती आहे ती आपण नंतर बघूयात। ओके, थँक्यू सो मच।